मित्रांनो, ही कथा आहे आपल्या पुण्यातील शिवबा राजांची. जानेवारी 1646 मध्ये 16 वर्षाच्या शिवबा राजांनी लाल महालात केलेल्या न्यायाची. मला माहित आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल ही कथा. आणि हो, ही कथा आवडल्यास आपल्या मित्रांनाही पाठवायला विसरू नका. चला तर मग ऐकूयात. आतल्या दालनात असलेल्या जिजाऊंच्या कानावर कसल्या तरी धावपळीचा आवाज आला. जिजाऊंनी त्या दिशेनं सौम्य नजर टाकली. महालाच्या खिडकीतून काही मावळे लगबगीनं धावताना दिसले. त्यामागे मूठ आवळलेले शिवबा राजेही दिसले. जिजाऊंनी महालाबाहेर धाव घेतली. शिवबांना हाक घालत विचारणा केली, राजे, कसला हा गोंधळ? पाठमोरे शिवबा राजे वळून खालमानेनं आऊसाहेबांच्या पायावर नजर जोडून तसेच उभे राहिले. जिजाऊंचा चेहरा संकोची झाला. चेहऱ्यावरील भाव क्षणात बदलत होता. शिवबाराजे उत्तर देत नव्हते, देऊ शकत नव्हते. तेवढ्यात कोणीतरी जिजाऊंना रांझ्याच्या पाटलाच्या बदमलाची कहाणी सांगितली. जिजाऊंनी नजर शिवबाराजेंवरून दुसरीकडे टाकली. झप झप पावले टाकत राजे महालात जाते झाले. चालताना त्यांचा श्वास फुलला होता. छातीचा जामा फुगला होता. मूठ आवळलेली, डोळ्यातून संतापाच्या ज्वाळा दिसत होत्या. शिवबांच्या डोक्यावरील मंदिलाचा मोतीकडा हेलकवत असताना जिजाऊंची नजर त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे गेली. दोर, काठ्या, पट्टे, तलवारी, भाले, बैलगाडी, घोडी, कैदेचं सारं सारं समान घेऊन मावळे रांझ्याच्या दिशेनं जाते झाले होते. गावकुसाबाहेर पाटलाच्या वाड्याची विचारपूस केली. वाड्याची जागा गाव पारावरच्या वयस्तांनी दाखवली. बाबाजी बिनभिकाजी गुजर पाटलाला राजांचा हुकूम सुनावण्यात आला. त्यानं तो पाटील तोऱ्यात धुरकवला. गावचा पाटील बाबाजी म्हणतो कसा, हे माझं गाव आहे, इथं माझ्या परवान्याशिवाय कुणाचा हुकूम चालत नाही. लाल महालातून निघण्याआधीच राजांच्या आज्ञेनुसार चपळ तरण्या 5-6 मावळ्यांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्या झटापटीत पाटलाच्या डोईचा शेला पडला. पाटील अंगकाठीनं आडदांड, तालमीचा पठ्ठ्या, मिशीकल्ल्यांनी वर उचलून घेतलेली, डोळे निर्ढावलेले, छाती भरलेली, त्याच्या काखेचा जामा कसदार, मांड असो किंवा दंड, पक्क्या मस्तवालाला शोभेल असाच. मुजोरीनं पुरेपूर भरलेला हा बैल दोरानं बांधून फरफडत नेऊन बैलगाडीत बांधला. हा गोंधळ पाहून सारं गाव ते पाहायला लोटलेलं. कोणा एका चतुर मावळ्यानं पाटलाच्या तोंडात बोळा कोंबला. ते पाहून दुसरा मावळा म्हणतो, हे र, काय केलं सा? तो म्हणतो कसा, तर पाटील वाटभर अभंगच गाणार जणू. जे त्यात सामील होते ते मावळी बोलीत हसले. काही निघण्याच्या गडबडीत होते. त्यांचं ह्याकडे विशेष लक्ष नव्हतं. बाळाजी देशपांड्यांनी इशारत केली आणि घोडी आणि बैलगाडी लाल महालाकडे निघाली. पाटलाचा कंबर, मनगट, दंडदोर 2-4 मावळे काही अंतरानं हात लावून तपासत. गरज वाटली तर आवडत पाटील हिसके देत दोर तोडू पाहत होता. पण आवळलेला कास त्याच्याच्यानं काही सुटत नव्हतं. पाटलाच्या अटकेची खबर गाववेशी बाहेर 4 गाव दूरपवतर गेली. खेडेबारे पाठमोर झालं. 7 कोस झपाझपा कापत पाटलाची धिंड लाल महालासमोर आली. महाद्वारातून त्याला आत नेलं. महालाच्या प्रवेशद्वारावर येताच पाटलाचं इव्हळणं राजांच्या कानी गेलं. भालदारानं आत जाऊन मुजरा करून राजांना पाटलाबद्दल सांगितलं. महालाच्या सोप्यात लाकडी मंचकावर बसलेल्या राजांनी हात इशारत केली. जिजाऊंनी बापूजी मुदगल देशपांडे यांस नजर इशारतीनं पाहावयास सांगितले. महालाच्या ह्या सोप्यात दफ्तरी कामकाज चालायचं. आऊसाहेबांनी चौकी अंगणात लावलेल्या तुळशी वृंदावनाला पार करून रंगेल पाटलाला सोप्यावर आणलं गेलं. बसक्या लाकडी मेजासमोर दादाजी कोंडदेव, बाजीकाका पासलकर, बापूजी देशपांडे आणि देशमुख सदरेवर बेचैन व्यवस्थेत बसले होते. आऊसाहेब आणि कुमारवयीन शिवबा राजे सागवानी मंचकावरून दफ्तरी कामकाजाबद्दल बोलणी करत होते. बाळाजीनं मुसक्या आवळलेला बाबाजी गुजरास सदरेवर हुजूर दाखल केला. ते पाहताच शिवबा राजांची उजवी मूठ मंचकावरच्या कड्यावर घट्ट आवळली गेली. भुवयांनी कमान धरली.
शिवबांची नजर तीक्ष्ण आणि जबर झाली. न्यायाधीश जिजाऊ साहेबांनी न्यायदानाचे दायित्व राजांवर सोपवलेलं. उजवा हात जिजाऊंनी राजांच्या दिशेनं केला. राजांनी सूत्र हाती घेतली. बापूजी मुदगल देशपांड्यांकडे नजर टाकून राजे म्हणाले, बापूजी, गुन्ह्याची फिर्याद मांडा. बापूजींनी आरोपी बाबाजी बिनभिकाजीची ओळख करून दिली. बापूजी म्हणाले, पाटलाने रावणशाही जवळ केली. त्याकडून बदअमल झाला. अवमान केला ह्या व्याभिचारी पाटलाने. हे म्हणत असताना राजांनी तिखटपणधारी नजरेने पाटलाकडे पाहिले. राजांच्या चर्येवरील भाव न्यायी झाला. कानपाळी लाल रसरशीत झाली. श्वासांच्या गतीमुळे छाती ढसढसत होती. मंदिलाचा मोतीलड चमकला. शिवबाराजे बोलते झाले. बदअमल केल्याबद्दल याचा चौरंगा करा. उजवा हात डावा पाय कलम करा ह्या रंगेल पाटलाचा. कसब्याच्या गणपती मंदिराबाहेर कोनाड्यात ऐसे बसवा की प्रत्येकास त्याच्या तोंडावर थुंकता येवयास हवे. हातपाय तोडून दूर करा. ह्या मुघलांच्या अवलादीची पाटीलकी रद्द करा. पाटलाच्या घरातील पोराबाळांची आईताईच्या पोटाची व्यवस्था लावा. असे म्हणत शिवबाराजे मंचकावरून उठले. एक मावळा चटकन बाहेर धावला आणि व्यवस्था लावली. दोरखंड घरलेल्या मावळ्यांनी पाटलाला ओढत घेऊन अंमलबजावणी केली. बाबाजी गुजर पाटील आता पाटील राहिला नव्हता. शिवबा. राजांनी मराठी मुलखातल्या मस्तवाल पाटलांची ढिटाई खाऊन टाकली. त्यांना भीती चारली. शिवबांची नजर महालाच्या गवाक्षातून दिसणाऱ्या भगव्यावर जोगली गेली. मित्रांनो, ह्या कथेतून आपण काय शिकलो तर शिवबा राजांची न्यायप्रियता, त्यांची कमी वयातच असलेली परिपक्वता आणि दूरदृष्टी, अन्यायाविरुद्ध तीव्र चीड, दुर्बलांचे संरक्षण करण्याची शिवबांची इच्छा, नेतृत्व गुण, आदेश क्षमता, शिस्तप्रियता आणि लहान वयात मोठी जबाबदारी स्वीकारण्याची तयारी. अशाच शिवकालीन छान छान कथांसाठी आम्हाला सबस्क्राईब किंवा फॉलो करायला विसरू नका. जय शिवराय.